कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं, कडू ते कडू. पण याचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. रक्तशुद्धीकरणासाठी कारलं खाल्लं पाहिजे. तर अतिशय सोपी रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती साहित्य दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मोठेसुद्धा कारलं खायला थोडं कचकच करतात, त्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा. कारली स्वच्छ धुवून आपल्याला मीठ लावून आपल्याला चोळून 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला त्यातलं पाणी जे आहे निथळून घ्यायचं आहे. त्याला मसाले जे मी स्क्रीनवर दिलेले आहेत त्या पद्धतीने घालून लावून आपल्याला हे मंद आचेवरती तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. रवा तुम्हाला वापरायचा नसेल तर बेसन आणि तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण रव्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो. 7 ते 8 मिनटं किंवा कारली व्यवस्थित शिजेपर्यंत हे मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत. नक्की रेसिपी करून बघा. जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सेव्ह करा. धन्यवाद.